गुड मॉर्निंग फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं आजच्या प्री मार्केट रिपोर्टमध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आणि जाणून घेऊयात की आजचं मार्केट कसं राहू शकतं ते. तर सगळ्यात सुरुवातीला आपण जाणून घेऊयात ग्लोबल मार्केट्सविषयी. आपण जर काल पाहिलं तर US मार्केट हे कन्सॉलिडेशन नंतर हायर बंद झालेलं आहे काल. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ॲपल. म्हणजे आपल्याकडे जसं HDFC बँक आहे ज्याचं सगळ्यात जास्त वेटेज आहे इंडेक्समध्ये, तसंच तिथं ॲपलचं आहे. परंतु ॲपलला काउंटर करणारे बाकीचे जे स्टॉक्स आहेत तर ते फार चांगले परफॉर्मन्स करत आहेत. त्यामुळे ॲपल जरी डाऊनग्रेड झालेला असला तरीसुद्धा बाकीच्या स्टॉक्सनं तिथल्या इंडेक्सला चांगल्यापैकी सपोर्ट केला आहे. आता जर आपण एशियन मार्केट्स पाहिले तर ॲज युजल काही अप काही डाऊन मिक्स आहेत. असं म्हणावं असं काही पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह न्यूज अशी कुठलीही नाही आहे. जर आपण जापनीज मार्केट पाहिलं तर ते ऑल टाईम हायच्या वरती आहे आणि तिथं थोडंसं प्रॉफिट बुकिंग, त्यानंतर मग पुन्हा शूटअप हे चालू आहे. आता जर आपण आपलं मार्केट पाहिलं तर काल फॉरेन इन्स्टिट्यूशन आणि डोमेस्टिक इन्स्टिट्यूशन दोघांनीही प्रचंड बाईंग केलेलं आहे, ऑलमोस्ट 5,000 कोटीच्या आसपास. आणि त्यामुळेच आपण काल पाहू शकतो की इंट्राडेमध्ये एक डीप आला आणि डीप आल्यानंतर तिथनं सडनली मार्केट शूटअप व्हायला सुरुवात झाली. तर जेव्हा मार्केट बुल मार्केट असतं तेव्हा असंच घडत असतं, हे लक्षात ठेवा. जिथे तुम्हाला इंट्राडेमध्ये डिप मिळेल अशा ठिकाणं बाय ऑन डिपचा सिनेरिओ क्रिएट होत असतो. आणि जर बेरिश मार्केट असेल तर सेल ऑन राईजचा सिनेरिओ क्रिएट होत असतो. तर मग अशा पद्धतीनं अजूनही मार्केट बुलिशच आहे, अशी कुठलीही निगेटिव्ह न्यूज किंवा निगेटिव्ह सेंटिमेंट मार्केटमध्ये नाही आहे. कालच निफ्टीनं पुन्हा एकदा नवीन ऑल टाईम हाय लावलेला आहे आणि निफ्टी मे बी आता 22,500च्या वरती जाऊनच एक सपोर्ट झोन क्रिएट करेल. आणि त्यानंतर मग जसं 22,000 ते 22,500चा प्रवास झाला तसाच 22,500 ते 23,000चा प्रवास होईल. म्हणजे त्याला थोडा वेळ लागेल, परंतु एकदा का हा बॉक्स त्यानं क्रिएट केला 22,500 ते 23,000 की मग त्याला थोडं सस्टेन व्हायला वेळ मिळेल. आणि जी काही ऑप्शन रायटर्स आहेत त्यांनाही मग एक सपोर्ट झोन भेटेल, एक रेजिस्टन्स झोन भेटेल आणि त्याच्यामध्ये मग ते मार्केटला खेळवत ठेवतील आणि मग स्वतःच्या स्ट्रॅडलच्या पोझिशन्स बनवून त्या चांगल्यापैकी एक्झिक्यूट करू शकतील. जर आपण अजूनही मंथली ओपन इंटरेस्ट जर पाहिला तर तो 23,000ला सगळ्यात जास्त आहे आणि खाली 22,200. म्हणजेच काय की मार्केट जे आहे तर ते पूर्णपणे बुलिश आहे आणि त्यामुळेच 23,000ला तुम्हाला सगळ्यात जास्त ओपन इंटरेस्ट पाहायला मिळतो. यामुळेच आपण जर पाहिलं तर आज निफ्टीची एक्सपायरी आहे, त्यामुळे निफ्टीमध्ये मुवमेंट जास्त होईल अशी शक्यता थोडी कमी वाटते. परंतु जर आलं तर सेकंड हाफमध्ये फार चांगलं मुवमेंट येऊ शकतं, हे लक्षात ठेवा. म्हणजेच काय, कालसारखा जर सिनेरिओ जर क्रिएट झाला बाय ऑन डिपचा, अचानक जर मार्केट डिप झालं फर्स्ट हाफमध्ये आणि सेकंड हाफमध्ये जर शूटअप व्हायला लागलं तर मग मात्र तुम्हाला प्रीमियम कमी मिळतील आणि अगदी चांगल्यापैकी तुम्ही ॲज अ ऑप्शन बायर म्हणून काम करू शकता. इंडिया विक्स जर पाहिला आपण तर इंडिया विक्स हा डाऊन झालेला आहे, कंट्रोलमध्ये आलेला आहे. म्हणजेच काय की सध्याची सिच्युएशन जी आहे तर ती ॲट द मनीला जे काही प्रीमियम्स आहेत तर ते ऑप्शन बायरच्या फेवरमध्ये आहेत आणि ऑप्शन सेलरच्या अगेन्स्ट आहेत. आणि तेच जर आपण लांबचे जर स्ट्रॅडल वगैरे पाहिले तर त्याच्यामध्ये ऑप्शन रायटरसाठी ते फेवरेबल आहेत, ऑप्शन बायरसाठी नाही. म्हणजेच बुल मार्केटमध्ये जनरली हे असंच घडत असतं. विक्स जोपर्यंत कंट्रोलमध्ये आहे तोपर्यंत ऑप्शन बायरने घाबरण्याचं काही कारण नाही, हे लक्षात ठेवा. तर मित्रांनो, आय होप आजही बाय ऑन डिपचा सिनेरिओ कंटिन्यू राहील. जर मार्केट बाय ऑन डिप झालं तर मग तुम्हाला एक चांगली पोझिशन क्रिएट करता येईल, आयदर स्टॉक्समध्ये किंवा मग तुम्हाला जर ऑप्शन्समध्ये ट्रेड करायचं असेल तर तिथेही तुम्ही करू शकता. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ ट्रेडिंग करण्यासाठी किंवा मग इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी नक्कीच उपयोगी पडत असेल. आपण भेटूयात पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.